सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि त्यांना फास्ट्रॅक कोर्टात त्यांचा खटला चालवून कठोर शासन करा या मागणीसाठी परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचे खरं तर आयोजन करण्यात आलेले आहे आणि 11 वाजता साधारण हा मूक मोर्चाला खरं तर सुरुवात होणार आहे आणि मोर्चाच्या अनुषंगाने शहरभर खरं तर बॅनर्स लावण्यात आलेले आहे। मूक मोर्चा न्याय झालाच पाहिजे अशा आशयाचे बॅनर खरं तर लावण्यात आलेले आहे। सकाळी 11 वाजता नूतन मैदान या ठिकाणावरून खरं तर हा मोर्चा निघणार आहे आणि साधारण 3 किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा परिसर आहे याच ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या तयाऱ्या खरं तर अंतिम टप्प्यात आहे। मूक मोर्चामध्ये खरं तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटील आणि त्यापाठोपाठ बीडचे लोकप्रतिनिधीसह परभणीचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी असणार आहे। मोठ्या प्रमाणावर मूक मोर्चामध्ये परभणीकरांची उपस्थिती खरं तर असणार आहे। साधारण 11 वाजता मोर्चा निघून शहरातून विविध भागात पायी प्रवास करत त्या मोर्चाचा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी समारोप खरं तर होणार आहे आणि याच ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांची भाषणे खरं तर होणार आहे आणि त्याच्या तयाऱ्या खरं तर आता अंतिम टप्प्यात आहे। 11 वाजता मोर्चा निघून या ठिकाणी साधारण 2-1 तास मध्ये परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर इथे मोर्चा दाखल होणार आहे। तयाऱ्या या ठिकाणी मोर्चाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि काही तासातच या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे। नेमकं भाषणामध्ये नेमकं काय उपस्थित आपले विचार मांडतील हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।